गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की जर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचे कर्म मोठे असतात की भाग्य मोठं असतं, जर या दोन गोष्टींची व्याप्ती आहे ना, या दोन गोष्टींची माहिती जर मनुष्याला मिळाली तर मनुष्याच्या जीवनामध्ये तो योग्य निर्णयसुद्धा घेईल आणि योग्य वेळी कसं वागावं ना, कसं चालावं हे त्यालासुद्धा कळेल। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मनुष्याला संकटांचा सामना करावा लागतो, पण कधी कधी आहे ना मनुष्य कर्म करताना चुकतो। तो आपण कर्म कमी करतो आणि जास्त भाग्यावर विश्वास ठेवतो। मग जर भाग्यावर जर विश्वास ठेवला तर मनुष्याच्या जीवनामध्ये कर्तव्य होतील का बरं, कर्म व्यवस्थित होतील का बरं। म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की कर्म मोठे आहे की भाग्य मोठे आहे। चला तर आपण सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, महाभारत आणि रामायणाच्या या पवित्र युगानंतर ही आहे ना भारतभूमीमध्ये धर्म आणि अध्यात्म यांची धारा आहे ना ते अखंड वाहत होते। ऋषी मुनी साधू संत आपल्या तपोभूमीमध्ये साधना करत आणि धर्म सत्य अहिंसेचा प्रचार करत। त्याच काळामध्ये एका छोट्या राज्याच्या हद्दीमध्ये एक गाव होतं, ज्याचं नाव होतं करुणापूर। हे गाव आहे ना आपल्या साधेपणासाठी, शांततेसाठी आणि धार्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध होतं। या गावकऱ्यांमध्ये परस्पर प्रेमसुद्धा होतं आणि ते सत्य आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असत। तरीसुद्धा नियतीनं सर्वांना समान संपत्ती दिली नव्हती ना। काही लोक श्रीमंत होते तर काही लोक अत्यंत गरीब होते। त्याच गावामध्ये सगुणा नावाची एक विधवा स्त्री राहत होती आणि सगुणाजवळ जवळपास संपत्ती काहीच नव्हती। तिच्या पतीचं निधन खूप पूर्वीच झालेलं होतं, तेव्हा ती खूप तरुण दिसत होती। तिच्या वृद्ध सासूचे देखील काही वर्षापूर्वी निधन झालेलं होतं आणि तिच्या कुटुंबामध्ये कोणीच राहिलेलं नव्हतं। ती एका छोट्या झोपडीमध्ये राहत होती। दिवसभर इतरांच्या शेतामध्ये काम करून जेवढं कमवता येईल ना तेवढ्या पैशावरती आपले पोट भरत असत। ती अत्यंत सरळ, प्रामाणिक आणि परोपकारी, परम धर्मपरायण स्त्री होती। केवळ आपल्या परिश्रमानं ती आपले जीवन जगत होती आणि सगुणाच्या मनामध्ये सतत एक प्रश्न निर्माण होत असे की माणसाने आपल्या कर्माच्या जोरावर पुढे जावं की भाग्य आधीच निश्चित असतं। पण ती हा प्रश्न आहे ना मनामध्ये ठेवून निष्ठेने आपलं कर्म करत राहायची। सगुणाच्या छोट्याशा अंगणामध्ये एक आंब्याचं झाड होतं, जे कोणत्या तरी शुभ संयोगानं फळत राहिलं होतं। त्या झाडाला कधी कधी गोड आंबे लागायचे, जे सगुणा गावातील मुलांना वाटून द्यायची। एके दिवशी त्या आंब्याच्या झाडावर एक कावळा येऊन बसला आणि तो काळाकुट्ट कावळा खूप चतुर होता। तो आसपासच्या शेतांमध्ये भटकून कधी गळून पडलेले धान्य शोधायचा, तर कधी एखाद्या गृहिणीचे लक्ष विचलित करून
अन्नाचा तुकडा उचलून आणायचा. कावळा अन्न मिळवण्यामध्ये खूप हुशार होता, पण त्याला दयाभाव नव्हता. तो नेहमी स्वतःचा फायदा पाहायचा आणि इतरांच्या नुकसानीची पर्वा करायचा नाही. त्या दिवशी तो आंब्याच्या झाडावर बसून सगुणाकडे पाहत होता, जी आपल्या झोपडीसमोर अंगणामध्ये बसून भाज्या निवडत होती. कावळ्यानं विचार केला, ही स्त्री गरीब दिसते खरी, पण हिच्या अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे. कदाचित आज मला काहीतरी खायला मिळेल. कावळा वारंवार कावकाव करत होता, पण सगुणा त्याच्याकडे विशेष लक्ष देत नव्हती. अखेर कावळ्यानं मनात ठरवलं की मला काही युक्ती लावावी लागेल. थेट मागून कोणी मला सहज असं काही देणार नाही. कावळ्यानं ठरवलं की तो सगुणाला कसेही फिरवून फसवेल. त्यानं मनात कपटी योजना आखली. त्याला समजलं की तो बोलू शकत नाही, पण काव काव करून लोकांचं लक्ष वेधू शकतो. काही वेळानं त्यानं विचार केला, ही स्त्री दयाळू दिसत आहे. जर मी असहाय्य असल्याचं नाटक केलं तर कदाचित ती मला काहीतरी खायला सुद्धा देईल. अगदी दुसऱ्या दिवशी कावळ्यानं नवा खेळ रचला. बघा, इथे तुमच्या लक्षात असू द्या, तुम्ही गोष्टीमध्ये रंगून जाऊ नका. या निरूपणाचे जे सार आहे ना, आपण पाहत आहोत कर्म मोठे आहेत की भाग्य मोठं आहे. म्हणजे बघा, त्या पद्धतीनं तो सगुणाच्या अंगणामध्ये फडफडत खाली पडला. जणू त्याला जोरामध्ये मार बसला होता. सगुणाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला दया आली. तिने लगेच आपल्या टोपलीतून काही तांदळाचे दाणे उचलले आणि कावळ्यासमोर टाकले. कावळ्याला मनातून खूप आनंद झाला, पण वरून त्यानं कसं भासवलं की तो वेदनेनं तडफडत आहे. सगुणानं प्रेमानं त्याला म्हटलं, घाबरू नकोस, शांत हो, मी तुला आणखी काही दाणे देते. कावळ्याने थोडेसे दाणे खाल्ले आणि उडण्याचा प्रयत्न करू लागला. पण यावेळी त्यानं असं नाटक केलं की जणू तो अजून पूर्ण बरा झाला नव्हता. या प्रकारे कावळा रोज सकाळी यायचा, थोडेसे खाण्याचं नाटक करायचा आणि संध्याकाळी उडून जायचा. सगुणाला वाटलं की कावळा खूप अशक्त आहे, म्हणून ती रोज त्याच्यासाठी काही ना काही अन्न ठेवू लागली. कावळ्याला आपला फसवा डाव यशस्वी झाल्याचं वाटू लागलं. त्याच गावामध्ये एक वृद्ध गाय होती. ती एका श्रीमंत शेतकऱ्याजवळ होती. मात्र आता तिनं दूध देणं बंद केलं होतं. दूध देणं थांबवलं होतं. शेतकऱ्याला वृद्ध गायीचा कोणताही उपयोग दिसत नव्हता, म्हणून त्यानं तिला जवळपास टाकून दिलं. गाय संपूर्ण गावभर भटकत असे. कधी कचऱ्यात काहीतरी शिल्लक चारा शोधत असे, तर कधी तळ्याजवळ गवत चरत असे. गायीची अवस्था खूप दयनीय झालेली होती. लोकांनी तिच्याकडे लक्ष देणं सुद्धा थांबवलं होतं. जणू काही वृद्ध जनावरांचा आता काही उपयोगच उरला नव्हता. एके दिवशी तिचं वृद्ध गाय सगुणाच्या झोपडीजवळून जात होती. सगुणानं तिला लक्षपूर्वक पाहिलं. ही गाय खूपच दुबळी झालेली आहे, अशक्त झालेली आहे. तिच्या शरीरावर जागोजागी माशा भुणभुणत होत्या. सगुणा गायीजवळ जाते आणि तिला प्रेमाने सहलावते. गायीनेही तिच्याकडं करुण नजरेनं पाहिलं. सगुणाने मोठ्या ममतेनं म्हटलं, तू ही किती दीनवाण्या स्थितीमध्ये आहेस. माझ्याकडे जास्त काही नाही, पण थोडीशी सुकलेली गवताची पेंडी आहे. पाणी तरी तुला देऊ शकते. हे म्हणतच सगुणाने झोपडीच्या मागे वाढलेले सुके गवत आणि एका कटोऱ्यामध्ये पाणी आणून गायीसमोर ठेवलं. गायीनं समाधानानं ते सर्व चावून खाल्लं. पाणी पिऊन आपल्या नजरेतून जणू कृतज्ञता व्यक्त करत होती. पुढच्या दिवसापासून गाय रोज सगुणाच्या दाराशी यायला लागली. सगुणा तिला चारा पाणी द्यायची. तिच्या मनात गायीविषयी अपार दया निर्माण झाली. गाय निस्वार्थ भावनेनं मान हलवायची, जणू ती तिला आशीर्वाद देत आहे. हे सर्व पाहून सगुणा आनंदी होत असे.
तिला असं वाटे की मी गरीब असले तरीही एका प्राण्याला अन्न देण्याचं पुण्य मला मिळत आहे. गायीच्या वाणीत कपट, स्वार्थ किंवा धूर्तपणा नव्हता. ती केवळ जीवांना आनंद देण्याचं प्रतीक होती. अशा प्रकारे सगुण आणि गायीमध्ये एक हळवे बंधन तयार झालं. दिवस असेच पुढे जात होते. सगुणाने आपल्या आयुष्यामध्ये अनेक दुःख सोसली होती, तरीही ती प्रभू भक्तीमध्ये आपल्या कर्मामध्ये मग्न होती. तिच्या मनात पुन्हा पुन्हा हाच प्रश्न येत होता, माझे भाग्य आधीच ठरलं आहे का, की माझ्या सत्कर्मामुळं ते बदलू शकतं. जेव्हा ती कावळ्याला अन्न देत असे ना, तेव्हा तिला वाटायचे मी गरीब आहे, पण तरीही मी दुसऱ्या जीवाची मदत करण्याचा प्रयत्न करते. हे माझी कर्म आहेत, पण त्यामुळं माझं भाग्यही बदलेल का. जेव्हा ती वृद्ध गाईला चारा आणि पाणी द्यायची, तेव्हाही हेच विचार तिच्या मनामध्ये यायचे. कधीतरी नशिबाने साथ दिली तर माझी स्वतःची एखादी छोटीशी जमीन असेल आणि याच गाईचे दूध मला मिळेल, पण सध्या माझ्याकडे काहीच नाही. कधी कधी तिच्या मनात निराशासुद्धा घर करायची. इतका परोपकार करूनसुद्धा माझं जीवन कष्टांनी भरलेलं आहे. खरंच भाग्य आधीच ठरलेलं असतं का, आणि त्यावर माझा काहीही वश नाही. लगेचच ती हा विचार झटकून टाकायची. मला कोणतीही तक्रार करायला नको. कर्म करण्यातच जीवनाचं खरं सार आहे. करुणापूर हे गाव आहे ना, खूप निसर्ग सौंदर्याने नटलेलं होतं. तिथे सुंदर वृक्ष, तलाव आणि रमणीय वातावरण होतं. त्या जंगलामध्ये एक महान तपस्वी ऋषी राहत होते. ऋषी वशिष्ठ ते शांत आणि धीरगंभीर महानज्ञानी होते ना. साधनेमध्ये अत्यंत पारंगत होते. त्यांचं दर्शन गावकऱ्यांना क्वचितच मिळायचं. केवळ कोणत्या तरी आध्यात्मिक कारणास्तव ते गावामध्ये येत. एके दिवशी ऋषी वशिष्ठ गावामध्ये येतात आणि गावकऱ्यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. लोकांनी त्यांना तांदूळ, फळे, फुले अनेक वस्तू अर्पण केल्या. ऋषींनी प्रेमपूर्वक सर्वांना आशीर्वाद दिला आणि गावाच्या शाळेत थोडा वेळ थांबले. गावकरी त्यांच्या सुखदुःखाच्या कथा सांगू लागले आणि त्यांच्याकडून सल्लासुद्धा घेऊ लागले. सगुणानं सुद्धा विचार केला, मलाही ऋषींचं दर्शन घ्यायला हवं. माझ्या मनातील प्रश्न विचारायला हवा. कर्म मोठे आहेत की भाग्य मोठे आहे. ती धर्मशाळेमध्ये पोचते. जेव्हा तिची वेळ आली ना, तेव्हा तिनं हात जोडले आणि विनम्रतेने म्हणाली, हे ऋषीवर, मी एक गरीब विधवा स्त्री आहे. माझ्या जीवनामध्ये अनेक कष्ट आले, पण तरीही मी ईश्वरावर श्रद्धा ठेवते आणि सत्कर्म करत राहते. माझ्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येतो की कर्म आमचे नशीब बदलू शकतं, की जे भाग्यात लिहिलं आहे ते अटळ असतं. ऋषी वशिष्ठांना तिची सरळ वृत्ती पाहून जाणलं की ती खरंच मनापासून प्रश्न विचारत आहे. त्यांनी उत्तर दिलं, सत्याची प्राप्ती करण्यासाठी अनेक वेळा परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर थेट देता येत नाही. भविष्यात असं काही घडेल ना की ज्यातून तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर स्वतः मिळेल. फक्त सत्य आणि धर्माच्या मार्गावर दृढ राहा. जेव्हा तुझी परीक्षा होईल ना, तेव्हा तुला पूर्ण ज्ञान मिळेल. सगुणाला हे उत्तर अपूर्ण वाटलं, पण ऋषींना पुन्हा विचारायचं तिला धाडस मात्र झालं नाही. तिने त्यांचे चरण स्पर्श केले आणि परत निघाले. तिच्या मनामध्ये एक कुतूहल जागं झालं होतं. कशी परीक्षा, केव्हा होईल, ती परीक्षा कोण घेईल. पण तिला कल्पनाही नव्हती की स्वतः यमराज या परीक्षेचे प्रमुख सूत्रधार होणार होते. रात्री ऋषी वशिष्ठ ध्यानावस्थेमध्ये बसलेले होते. अचानक त्यांच्या अंतर्दृष्टीमध्ये काही दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्यांना जाणवलं की देवलोकामध्ये यमराज आणि चित्रगुप्त एका विशेष चर्चेत मग्न आहेत.
ऋषींनी आपल्या योगसिद्धीनं अनुभवलं की पृथ्वीवर काही अद्भुत घडणार आहे. त्याचा संबंध सगुणा आणि वृद्ध गाय आणि कपटी कावळा यांच्याशी सुद्धा येणार आहे. त्याचवेळी यमलोकामध्ये प्रत्यक्षात यमराज आणि चित्रगुप्त यांचा संवाद चालू होता. यमराज म्हणाले, हे चित्रगुप्त, पृथ्वीवर प्राणी नेहमीच कर्म आणि भाग्य याबद्दल संभ्रमामध्ये असतात. आपण पाहायला हवं की मनुष्य सत्य ओळखतो की नाही. माझ्या माहितीनुसार करुणापूर गावातील सगुणा अत्यंत कर्मशील आहे, पण तरीही तिच्या नशिबानं तिला साथ मात्र दिलेली नाही. त्याचं गावामध्ये एक वृद्ध गाय आणि एक कपटी कावळा देखील आहे, जे तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले आहेत. या तिघांच्या कर्म, स्वभाव आणि त्यांच्या परिणामांचं निरीक्षण आहे ना, ते करुणा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश लोकांना द्यायला हवा. जा, या सर्वांचा संपूर्ण हिशोब तयार करा. चित्रगुप्तांची आज्ञा मांडली आणि म्हणाले, हे यमदेव, मी त्यांचे संपूर्ण कर्म लेखाजोखा तपासतो. वेळ येईल तेव्हा आपल्यालाही स्वतः पृथ्वीवर जावे लागेल, जेणेकरून सत्याची पूर्ण परीक्षा होईल. यमराजांनी स्वीकृतीनं मान हलवली आणि यमसभा विसर्जित केली. परमात्म्याची ही लीला अशी होती की त्याच क्षणापासून सर्व घटना नियोजित मार्गाने घडू लागल्या. काही दिवस पुढे कावळा दररोज सगुणाच्या घराजवळ यायचा, थोडंसं अन्न खायचा आणि खोटेपणाने लाचार असल्याचं नाटक करायचा. हळूहळू त्यानं पाहिलं की सगुणा गाईला जास्त प्रेमाने घास आणि पाणी देत आहे. त्याच्या मनात विचार आला, ही बाई मला गायीपेक्षा कमी महत्त्व देत आहे. गाय तर काही उपयोगाची नाही, तरीही हिला प्रेम आणि सन्मान मिळतो. मी रोज इथे येतो, पण मला फक्त 2-4 दाणे मिळतात. ही गाय जखमी केली तर कदाचित सगुणा तिच्यावरून निराश होईल आणि तिला सोडून देईल. असा कपटी विचार करून कावळ्यानं एक नवीन योजना आखली. त्याला माहीत होतं की गाय वृद्ध आहे आणि ती वेगाने पळू शकत नाही. जर मी तिला जखमी केलं ना, तर कदाचित सगुणा तिला सोडून देईल. यासाठी एके सकाळी कावळ्यानं गायीच्या पाठीवर जोरामध्ये चोच मारली. गाय वेदनेने बिथरली आणि ओरडू लागली. सगुणानं हे पाहून धावत तिच्या दिशेने धाव घेतली. तिने पाहिलं की गायीच्या अंगातून रक्ताच्या लहान थेंबाची धार बाहेर पडत आहे. त्याचवेळी तिला हेही दिसलं की कावळा झाडावर जाऊन बसला आहे आणि त्याच्या चोचीला रक्त लागलेलं आहे. सगुणाला क्षणात कळून चुकलं की कावळ्यानं गायीला जखमी केलेलं आहे. तिला खूप राग आला. ती कावळ्याला डिवचवत म्हणाली, अरे कपटी पक्षा, तू हे काय केलं आहेस बरं? तू माझ्याकडून अन्न घेतोस, तरीही या निष्पाप गायीला त्रास देतोस. तुझ्या कृतज्ञतेला शरम वाटली पाहिजे. कावळ्यानं काहीही लक्ष दिलं नाही. तो झाडावर बसून कावकाव करत राहिला, जणू तिची चेष्टाच करत होता ना. सगुणानं गायीचा गंगाजळ आणि हळदीनं घाव स्वच्छ केले. तिच्या जखमेवर औषध लावलं. गायीबद्दल तिचं प्रेम वाढू लागलं, तर कावळ्याबद्दल तिच्या मनामध्ये निराशा दाटून आली. तरीही तिनं कावळ्याला अन्न देणं बंद केलं नाही. तोही एक प्राणीच आहे ना, त्याला उपाशी ठेवू नये असं तिला वाटलं. परंतु याचा अर्थ असा नाही की तो पुन्हा असं वाईट कर्म करत राहील. काही दिवसांनी सगुणानं एक अद्भुत स्वप्न पाहिलं. तिनं पाहिलं की तिच्या झोपडीजवळ एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि कोणीतरी तिला हाक मारत आहे, तुझे सत्कर्म आणि सत्यपालन याचं फळ तुला लवकरच मिळेल. सगुणा जेव्हा जागी झाली तेव्हा तिला वाटलं हा एखादा ईश्वरीय संकेत असावा. त्याच दिवशी सकाळी तिने हे सुद्धा पाहिलं की गावाच्या सरपंचांच्या घरी मोठं मांगलिक उत्सव आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर प्रसाद वाटप होणार आहे. सरपंचांना अचानक तिला बोलावलं आणि म्हणाले,
माते मंदिरासाठी आम्हाला काही साहित्य गोळा करायचं आहे. तू आमच्या शेतावर काम करशील का बरं? यासाठी मी तुला चांगले श्रमदान देईल आणि थोडं धान्य आणि पैसेसुद्धा देईल. हे ऐकून सगुणाच्या मनामध्ये आनंद संचारला. तिला वाटलं कदाचित माझ्या मेहनतीचं आणि सत्कर्माचे काही चांगले फळ आता मिळणार आहे. ती आनंदाने शेतात काम करू लागली. 2 आठवड्यानंतर सरपंचानं तिला भरपूर मेहनतीला दिला, म्हणजेच गावाचं पोतं आणि काही चांदीचे नाणे. सगुणा खूप आभारी झाली. ती म्हणाली, तुमची कृपा आहे सरपंचजी. मी यामुळं माझं भविष्य थोडं सुधारू शकेल. सरपंच म्हणाले, सगुणा तू परिश्रमी आहेस. नेहमी असेच कर्म करत राहा. देव तुझं भलं करेल. सगुणाच्या मनाला या घटनेमुळं मोठं समाधान मिळालं. तिला वाटलं कदाचित माझ्या नशिबाचं चाकं फिरत आहे. ती आता आणखी जास्त मेहनतीनं काम करू लागली. तिनं आपल्या झोपडीजवळील जी जमीन स्वच्छ करून तिथे भाजीपाला लावण्याचा विचार केला, जेणेकरून ती आपली कमाई वाढवू शकेल. एक दिवस गावात पुन्हा ऋषी वशिष्ठ आले. सगुणाने त्यांना पाहिलं आणि त्यांच्या जवळ जाऊन आपल्या जीवनातील घटना सांगितल्या. हे ऋषीवर, मी तुमच्या आज्ञेनुसार कर्म करणं सोडलं नाही. आता मला थोडं चांगलं वाटतंय. काही दिवसापासून मला मदतसुद्धा मिळते, मजुरी चांगली मिळते. कदाचित माझं नशीब आता उघडतंय. ऋषींनी स्मितहास्य करत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, विपत्ती कधीही येऊ शकते, पण लक्षात ठेव, सत्याच्या मार्गावर कधीही विचलित होऊ नकोस. एक परीक्षा अजून बाकी आहे. तुला सावध राहावं लागेल, विशेषतः कावळ्यापासून. समर्थांनी सुद्धा सांगितलं आहे ना, आपल्या जीवनात सुद्धा कावळ्या काय कमी असतात का? पण कोण कावळा आहे ते प्रत्येकानं ओळखायला हवं. बघा, त्याप्रमाणे त्या ऋषींनी तिला सांगितलं की तू कावळ्यापासून सावध राहा. हे ऐकून सगुणा आश्चर्यचकित झाली. ऋषींना कावळ्याबद्दल कसं कळालं? मग त्यांनी गायीचाही उल्लेख केला. तिची सेवा करत राहा, ती तुझंही कल्याण करेल. सगुणाने होकारार्थी मान हलवली. तिच्या मनात कावळ्याबद्दल थोडी शंका आली, पण तिने काही विचारण्याचं टाळलं. त्याच रात्री कावळा गुपचूप सगुणाच्या झोपडीभोवती फिरू लागला. त्यानं पाहिलं की आता सगुणाकडे जास्त अन्न आणि धान्याचे पोते आहेत. त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. मी फक्त काहीच दाणे का घ्यावेत? मी हिचं संपूर्ण धान्य भंडारच का नष्ट करू नये? मग ती पुन्हा माझ्याकडे जास्त लक्ष देईल आणि मला विशेष मान देईल. कावळ्याची बुद्धी विकृत होऊ लागली होती. त्याला समजत नव्हतं की सगुणाकडे अन्नच राहिलं नाही तर त्यालाही खायला मिळणार नाही. दुर्भावना केवळ माणसालाच नाही तर कुठल्याही जीवाला सत्य मार्गावरून हटवू शकतं. दुसऱ्या दिवशी कावळा पुन्हा गायीच्या दिशेने झेपावला. यावेळी त्यानं गायीच्या डोळ्याजवळ चोच मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून गाय गंभीर जखमी होईल. पण गायीनं वेळीच आपलं तोंड हलवलं, म्हणून कावळ्याचा वारसुद्धा चुकला. तरीही त्याची चोच गायीच्या शिंगावर आपटली आणि तिला क्षणभर वेदनासुद्धा जाणवल्या. गायीच्या हालचालीमुळे कावळा जमिनीवर पडण्यापासून थोडक्यात वाचला. सगुणाने हे दृश्य पूर्ण पाहिलं आणि तिनं कावळ्याला ओरडूनसुद्धा आकळलं. तिला समजलं की कावळा आता थेट विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं गायीला सांभाळलं, तिला शांत केला आणि संतापाने म्हणाली, तुझा स्वभाव पूर्णतः बिघडलेला आहे, तरीही तुला अन्न पाणी बंद करणार नाही. पण जर पुन्हा असं केलंस ना तर तुला दंड मिळेल. कावळ्याने कर्कश आवाजामध्ये कावकाव केलं, जणू तो म्हणत होता, मी काहीही केल्याशिवाय राहणार नाही. त्याच रात्री कावळ्यानं नव्या कटाची योजना आखली. सगुणाच्या अंगणामध्ये पडलेल्या त्या सुक्या गवताच्या ढिगाऱ्याला आग लावावी. त्याला बघा त्याच्या मनामध्ये निर्माण झालं, जेव्हा आग लागेल ना
तेव्हा गाय घाबरून पळून जाईल किंवा जळून मरेल, सगुणालाही खूप मोठा तोटा होईल. तेव्हा यमराज आणि चित्रगुप्त पृथ्वीवर येण्यास तयार होते. त्यांना साक्षात पाहायचं होतं की कोणाचं कर्म कोणतं फळ देतं. अर्ध्या रात्री सगुणा गाढ झोपेत असताना अचानक तिच्या अंगणामध्ये आग भडकू लागली. कावळ्यानं लांबून एखाद्या जळत्या मशालीचा निखारा उचलून गवताच्या ढिगावर फेकला होता. आग झपाट्यानं पसरू लागली. गाय जोराने ओरडू लागली. सगुणाची झोप उघडली. सगुणा धावत बाहेर आली आणि पाहते तर काय, लाल केशरी ज्वाळा उंच झळाळत होत्या. ती घाबरून ताबडतोब गवत बाजूला सारू लागली. पाणी आणून आग विझवू लागली. गाय घाबरून मागे हटली. कावळा अंधारात बसून सर्व पाहत होता. आग वाढत चालली होती. एकटी सगुणा आग विझवू शकत नव्हती. अचानक तिला जाणवलं की कोणीतरी भव्य आकृती तिच्या समोर उभी आहे. त्याच्या डोळ्यामध्ये तेज, अंगावर गडद निळे वस्त्र, डोक्यावर मुकुट आणि हातामध्ये दंड. तो सामान्य मनुष्य वाटत नव्हता. सगुणाला क्षणात कळालं, हे तर यमराज आहेत. तिचे रोमांच उभं राहिलं. यमराजांनी आपल्याला दंडावर उचललं आणि सगुणाच्या चारही बाजूला एक दिव्य तेजोमय वलय निर्माण केलं. त्यामुळं आगसुद्धा थांबली. त्याचवेळी चित्रगुप्त प्रकट झाले. त्यांनी आपल्या कमंडळातून काही जलाचे थेंब टाकले आणि पूर्ण आग विझवली. अंधार असून सुद्धा सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला. सगुणाने हात जोडून प्रणाम केला. ती भीती आश्चर्यामुळं थोडी थरथर कापत होती. यमराज म्हणाले, घाबरू नकोस. आज आम्ही तुझं कर्म, तुझ्या सत्याची परीक्षा बघण्यासाठी आलो आहोत. गंभीर संकटात असताना सुद्धा तू गायीला सोडून पळ काढला नाहीस, तर तिला वाचवण्याचा प्रयत्न केलास. हेच तुझं सत्य आणि धर्माचं प्रमाण आहे. सगुणानं थोडी हिंमत गोळा केली आणि म्हणाली, हे यमदेव, देवा, मी तर हेच जाणलं होतं की गायीचे रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. तिच्याशिवाय माझंही जीवन अधूर आहे. चित्रगुप्तांनी आपलं शास्त्र उघडलं आणि म्हणाले, सगुणा, मी तुझ्या पूर्वजन्मातील कर्माचं संपूर्ण गणित पाहिलेलं आहे. तू नेहमी परोपकार केलेले आहेस, पण काही परिस्थितीमुळे तुझं जीवन कठीण झालेलं आहे. तरी तू धर्माचा त्याग केला नाहीस. म्हणूनच तुला या जन्मामध्ये काही प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागले. पण आता तुझे सत्कर्माचं फळ मिळण्याची आहे ना, ती वेळ आली आहे. सगुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. ती म्हणाली, हे देवा, मी नेहमी असंच मानलं की कदाचित माझे भाग्य असंच आहे, पण मी कधीही कर्म करणं सोडलं नाही. चित्रगुप्त हसले आणि म्हणाले, धन्य आहेस तू. फक्त तूच नव्हे, तर या गायीच्या पूर्वजन्मातील पुण्य देखील आता फळाला येत आहे. म्हणूनच तुझ्यासोबत हिचेही कल्याण जोडले गेले आहे. त्याचवेळी यमराजांनी आपल्या दंडाने इशारा करत कावळ्याला बोलावलं. कावळ्या, तू कुठेही लपला असशील तरी समोर ये. काव काव करत कावळा थरथर पुढे आला. यमराजांचा आवाज घुमला, तू आग का लावली बरं? या वृद्ध गायीला का त्रास दिलास? सगुणानं तुझ्या भुकेची सोय केली, तरीही तो कृतज्ञता दाखवली. कावळा घाबरत म्हणाला, हे यमदेव, मी लोभाच्या मोहामध्ये पडलो आणि हे कुकर्म केले. माझ्या दुष्टतेचा मला आता पश्चाताप होत आहे. पण आता मी काय करू बरं? यमराजांनी भीषण गर्जना केली, तू पश्चाताप खूप उशिरा करतो आहेस. इतरांना त्रास देऊन स्वार्थ साधण्याच्या वृत्तीमुळं तू स्वतःचे भवितव्य अंधरकामाई करून टाकलेले आहेस. आता तुला तुझ्या कर्माचं फळ भोगावं लागेल. त्या क्षणी आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. संपूर्ण वातावरण नादमय झालं. त्याच वेळी ऋषी वशिष्ठ देखील तिथे प्रकट झाले. जणू ते या क्षणाची वाट आहेत ना, ते आतुरतेने पाहत होते.
त्यांनी यमराज आणि चित्रगुप्तांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे देवगण, हाच तो क्षण आहे ज्यांचा संकेत आपण मला स्वप्नामध्ये दिला होता. सगुणाच्या मनामध्ये कर्म आणि भाग्यविषयी आहे ना जो प्रश्न होता, त्याचं उत्तर तिला आज प्रत्यक्ष मिळालेलं आहे. यमराजांनी संमतीनं मान हलवली आणि म्हणाले, होय, सगुणाच्या सत्कर्मानं तिच्या दुर्दैवाचा पराभव झालेला आहे. भाग्य निश्चित असतं, पण कर्म ते बदलू शकतं. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला जरी उशीर का होईना, पण विजय निश्चितच मिळतो. सगुणाने हात जोडले आणि विनम्रतेने म्हणाली, हे देवा, तुमच्या कृपेने मला आशीर्वाद मिळाला, पण मला हे सांगायचं आहे की ही गाय माझं कुटुंब आहे का? मी तिची सेवा करत राहील आणि तिच्या जीवनाला सुखमय बनवेल. यमराज आनंदित झाले आणि म्हणाले, तुझ्या या महान विचाराला मी आशीर्वाद देतो. उद्या सकाळी तुला या गायीसंबंधी एक शुभ वार्ता मिळेल, त्यामुळे तुझं जीवन यथायोग्य मार्गावर जाईल. सगुणानं कृतज्ञतेने डोळे मिटले आणि ऋषी वशिष्ठ म्हणाले, हे सत्याचीच परीक्षा होती. अशी कठीण परिस्थितीमध्ये तू स्वार्थी होऊन गायीला सोडलं का बरं? हे पाहणं आवश्यक होतं, पण तू तिच्या रक्षणासाठी उभी राहिलीस. हेच खऱ्या धर्माचं लक्षण आहे ना. जो प्राण्यानं प्रति दया बाळगतो. यमराजांनी कावळ्याकडे कठोर दृष्टिकोन टाकला आणि म्हणाले, कावळ्या, तुझी शिक्षा ही आहे की तुझ्या चातुर्याचा गर्व आजपासून नाहीसा होईल. तू जिथे जाशील ना, लोक तुला अपशकुनी मानतील. तुझी कावकाव शुभ मानली जाणार नाही. जर तू पुन्हा माणसाचं नुकसान केलं ना, तर तुझ्या आयुष्याची सुखशांती लोप पावेल. हेच तुझ्या कर्माचं प्रतिफळ आहे. कावळा कापायला लागला आणि म्हणाला, मी आता यापुढे कधीही असं कृत्य करणार नाही. मला क्षमा करा. यमराज म्हणाले, ईश्वराची कृपा अपार आहे. जर पश्चाताप खरा असेल ना, तर भविष्य बदलेल. तूही प्रायचित्तरूपी सत्कर्म केल्यास तुझं जीवन सुधारेल. पुढच्या दिवशी सकाळी गावातील एक श्रीमंत शेतकरी सगुणाच्या घरी आला आणि म्हणाला, आम्हाला कळालं की तुझ्याकडे एक वृद्ध गाय आहे. ही गाय प्रत्यक्षात आमच्या घरची होती, पण काही वर्षापूर्वी ती हरवलेली होती. तिची वंशावळ मी पाहिली तर ती एक पुण्यमयी गाय आहे. आम्ही तिला परत नेऊ इच्छितो, पण जर तू तयार असशील ना, तर आम्ही तुला तिच्या देखभालीसाठी मोठी रक्कमसुद्धा देऊ. तसेच तुझ्या उपजीविकेसाठी एक स्थिर कामही देऊ. गायीच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही तिची योग्य काळजी घेऊ. तू आमच्यासोबत राहून तिची सेवा करत राहा. सगुणाला जाणवलं की यमराजांनी सांगितलेले संकेत हाच आहे. तुला गायीच्या माध्यमातून तुझ्या उपजीविकेचा आधार मिळेल. तिने आनंदाने संमती दिली. काही दिवसातच सगुणा त्या शेतकऱ्याच्या मोठ्या घराजवळ राहू लागली. तिचे नशीब बदलले, पण तिला माहीत होतं हे सर्व तिच्या सत्कर्माचं फळ आहे. गावकरी तिच्या मेहनतीचं कौतुक करू लागले. ती गरजू लोकांना मदत करू लागली. गावात तिचा आदर वाढला, पण तिनं कधीही अहंकार केला नाही. सगुणाला शेवटी समजलं की कर्म मोठे की भाग्य मोठं, याचं उत्तर स्पष्ट झालं. कर्माचं भाग्य घडवतात ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये जर भाग्यावर जर विश्वास ठेवत असाल ना, तर कर्मश्रेष्ठ करायला हवे. ज्याचे कर्म श्रेष्ठ होतात ना, त्याचं भाग्यसुद्धा बदलतं. म्हणून सगुणाने निष्काम कर्माचा मार्ग स्वीकारला, ज्यामुळं तिला सुख आणि शांती मिळाली. गावातील लोक जेव्हा तिची कथा ऐकत ना, तेव्हा म्हणत, हीच आहे सत्याची परीक्षा. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ना, गरिबी, संकट, विपत्ती या सगळ्यांचा सामना करावा लागतो, पण जो सत्याचा त्याग करत नाही ना, त्याच्यासोबत परमेश्वर असतो. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा,
सत्य हाच ईश्वर आहे. खरा तो एकची धर्म आहे. म्हणून खरेपणाला कधीच मागे टाकू नका. असत्याचा द्वेष करा, खऱ्याची कास धरा. तुमच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. तुमचा विजय निश्चित आहे. जय जय रघुवीर समर्थ.